two particles are located at equal distance from origin, the position vector of those are represented by a vector is this and b vector is this respectively. If both the vectors are right angle to each other, the value of n inverse is. तर दोन वेक्टर्स आहे. सपोज हा जर मी इथे ओरिजिन कन्सिडर केला तर दोन्ही वेक्टर्स कसे आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. म्हणजे दोन्ही वेक्टरमधला अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. सपोज हा जर ए वेक्टर आहे आणि हा जर बी वेक्टर आहे, ह्या दोघांमधला अँगल तर 90 डिग्री असणार आहे. ओके. आणि दुसरी कंडिशन आपल्याला काय दिली आहे की दोन्ही वेक्टर काय आर लोकेटेड ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम दी ओरिजिन. हा जर ओरिजिन कन्सिडर केला तर हे दोन्ही वेक्टर कसे आहे, सेम डिस्टन्सला प्रेझेंट आहे. ओके, इक्वल डिस्टन्स फ्रॉम दी ओरिजिन. सो वी कॅन से दॅट की दोघांचं जे मॅग्निट्यूड असणार आहे ते पण काय असेल, सेम. ठीक आहे, दोघांचं मॅग्निट्यूड काय असेल, सेम. आता दोघांचं मॅग्निट्यूड सेम म्हटल्यावर मॅग्निट्यूड कसं काढणार आपण, मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. मॅग्निट्यूड कसं काढणार आपण, अंडर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 3n स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. ओके, इक्वल्स टू बीचा मॅग्निट्यूड काय येणार, इट इज 2 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 4p होल स्क्वेअर. ओके, तर इथनं बघा याला जर सॉल्व केलं सो दिस विल बिकम रूट कॅन्सल. 4 प्लस 9n स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल्स टू 4 प्लस 2 अँड दिस इज 16p स्क्वेअर. ओके, असं काहीतरी येत आहे. तर इथे दिस 8 प्लस 9n स्क्वेअर इज इक्वल्स टू दिस इज एक मिनिट, इथे 4 येणार. ओके, 2चा स्क्वेअर. सो इट इज 8 प्लस 16p स्क्वेअर. सो 8 विल गेट कॅन्सल. सो हिअर 9n स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं, 16p स्क्वेअर. इथे आपल्याला n इन्व्हर्स काढायचं आहे तर मी इथे पीची व्हॅल्यू काढून घेतो. पीची व्हॅल्यू काय येणार, इट इज 3/4n. ठीक आहे, प्लस ऑर मायनस 3/4n. नाव सेकंड कंडिशनचा आपण यूज करू. सेकंड कंडिशन आपल्याला म्हटलं आहे की दोन्ही वेक्टर कसे आहे, राईट अँगल. ठीक आहे, दोन्ही वेक्टरमधला अँगल किती दिला आहे, 90 डिग्री. सो अँगल जर दोन वेक्टरमधला 90 डिग्री असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार, ए वेक्टर डॉट बी वेक्टर यांचा डॉट प्रोडक्ट काय असेल, 0. ओके, कारण डॉट प्रोडक्ट काय असते, ए वेक्टर डॉट बी वेक्टर विच इज इक्वल्स टू वॉट रे, ए बी इंटू कॉस थिटा. ओके, थिटाची व्हॅल्यू इथे 90 डिग्री आहे. थिटा जर 90 डिग्री असेल तर कॉस 90 किती, 0. सो ए वेक्टर डॉट बी वेक्टर, आता इथे ए वेक्टर काय, इट इज 2i कॅप प्लस 3nj कॅप प्लस 2k कॅप. आणि बी वेक्टर काय, इट इज 2i कॅप मायनस 2j कॅप, इरेज करून टाकू, मायनस 2j कॅप प्लस 4pk कॅप. ओके, आता यांचा डॉट प्रोडक्ट 0 असणार आहे. सो डॉट प्रोडक्ट कसं काढणार आपण, आय कॅप इंटू आय कॅप, जे कॅप इंटू जे कॅप आणि के कॅप इंटू के कॅप. सो 2 इंटू 2 इट इज 4. नाउ दिस इज मायनस 6n अँड दिस इज प्लस 8p इक्वल्स टू 0. ओके, तर आपल्याला इथे माहिती आहे पीची व्हॅल्यू किती आहे, प्लस और मायनस 3/4. इथे जर मी पीची व्हॅल्यू प्लस 3/4 ठेवली तर इथे हे काय बनून जाईल, 0 बनत आहे. ओके, तर इथे पीची व्हॅल्यू मी ठेवणार मायनस 3/4 टाइम्स n. ओके, सो देअर 4 मायनस 6n प्लस 8 इंटू दिस इज वॉट मायनस 3/4 इंटू n इक्वल्स टू 0. तर याला जर सॉल्व केला आपण, ठीक आहे, सो दिस इज 6 मायनस 6n आणि हे 4 2 आणि हे मायनस 6n इक्वल्स टू 0. म्हणजे मायनस 12n इक्वल्स टू काय येत आहे, इथे 12n इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, 4. ओके, सो देअर 4nची व्हॅल्यू काय येत आहे, 4/12 दॅट इज 1/3. बट आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये विचारलं आहे की n इन्व्हर्सची व्हॅल्यू, म्हणजे याचं रिव्हर्स. ओके, याचं उलटा. सो n इन्व्हर्सची व्हॅल्यू किती येणार, 3. ओके, तर करेक्ट आन्सर जे असणार आहे ह्या क्वेश्चनचं दॅट इज 3. थँक्यू.